नमस्कार मित्रांनो, पवन टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शेगावला आहोत। तर आज आपण आनंद सागर बघायला जाणार आहोत। जाऊया आनंद सागर बघायला। आता आपण बसकडे चाललो आहे, जिथं बस स्टॉप आहे तिथनं बस आपल्याला घेऊन जाईल। यांची फ्रीमध्ये सुविधा आहे बसची। ती बस सर्व भक्त निवास आणि मंदिराकडे आणि आनंद सागरकडे फ्री ऑफ कॉस्टमध्ये घेऊन जाते। अतिशय सुंदर अशी मूर्ती बनवण्यात आली मित्रांनो। हे बघा किती सुंदर मूर्ती अशी बनवण्यात आली आहे मित्रांनो। सर्व महाराजांची मूर्ती आहेत। सर्व संत महाराज जे आहेत आपले ते सर्व आहेत बघा इथं। इथं बुकिंग ऑफिस आहे, रूम बुकिंग ऑफिस। अतिशय सुंदर असं ही वास्तू आहे मित्रांनो। खूप स्वच्छ क्लीन असते। आपण आता आनंद सागरला आलोय मित्रांनो। या साईडला भव्य अशी पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे आणि पार्किंगच्या इथूनच अंडरग्राउंड हा रस्ता आनंद सागरकडे जायला आहे। वरून त्यांनी पूर्णपणे कंपाऊंड केलेले, वरून कुठूनही रस्त्यावरनं जाता येत नाही। आपल्याला जाण्यासाठी हे पार्किंगच्या इथूनच अंडरग्राउंड जावं लागतं। अंडरग्राउंड रस्ता त्यांनी केलेला आहे, तिथूनच आपल्याला जाण्यास परवानगी आहे। वरून जे रस्ता जो होता पहिले डायरेक्टली गेट होता आनंद सागरला जाण्यासाठी, तो आता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे, पूर्ण क्लोज केलेला आहे आणि अंडरग्राऊंडच जावं लागणार आहे। हे बघा अशा पद्धतीचा अंडरग्राऊंड रस्ता करण्यात आलेला हा। पहिले इथं पूर्ण पार्किंग होती, आता समोरच्या साईडला पार्किंग केलेली आहे त्यांनी। नाही बघा अशा पद्धतीने पूर्णपणे बॅरिकेड केलेलं आहे रस्त्याच्या साईडला। हे बघा पूर्ण बॅरिकेड केलेलं रस्त्याच्या साईडला आणि ते बंद केलेलं आहे। हा गेट बंद असतो। चला तर मग बघूया पुढची माहिती घेऊया। आनंद सागरमध्ये जाण्यासाठी आता मी ऐकलंय की
पूर्णपणे चालू नाही करण्यात आलेला, अर्धा भाग हा चालू केलेला आहे आनंदसागरचा. मेन दरवाजाकडनं आपण पहिले एंट्री करायचो, ते आता बंद आहे. आणि हा साईडला जो छोटा दरवाजा होता तिथनं आता एंट्री चालू केलेली आहे. आध्यात्मिक केंद्र आनंदसागर, इथं पिण्याच्या पाण्याची सोय आहे आणि या साईडनी एंट्री. आपण थोडं पाणी पिऊन घेऊया कारण की तो अतिशय गरम होतंय. इथनं आपण एंट्री केली आता आनंदसागरमध्ये. हे समोर जे गोल दिसतंय तिकडनं पहिले एंट्री राहायची. पूर्ण आनंदसागर. पहिले जे एंट्री व्हायची ते संतांचे दर्शन करून पहिले एंट्री व्हायची. आता इकडनं आल्यानंतरला संतांच्या दर्शनाकडे जाण्यासाठी इकडं मार्ग दाखवलेला आहे. चला तर आपण संतांचं दर्शन करूया. हे बघा, हे समोरचा जो गेट आहे तिथनं आपण पहिले एंट्री करायचो आणि इथनं या साईडनी वगैरे आपण आत जायचो. हे संतांचं दर्शन करून घ्या. विष्णू तीर्थ, शंकराचार्य, माणिक प्रभू. हा समोर जाण्याचा मार्ग आहे. मदर मेरी, ताजुद्दीन बाबा, संत गोरखनाथ, राघवेंद्र स्वामी, कर्नाटक, रमन महर्षि, भगवान गौतम बुद्ध, श्री संत कबीर, श्री संत तुलसीदास, श्री स्वामी रामतीर्थ. इथनं एंट्री व्हायची आणि इथं पाणीचा झरणा राहायचा. बघा पाणी कसं वाहतंय. समोरच श्रींची मूर्ती. श्री संत भीमाबाई, श्री संत दादाजी, श्री संत दादाजी धुनीवाले, श्री संत तिरुवल्ला, श्री संत मीराबाई,
श्री संत जलाराम बाबा, श्री भगवान महाराज. चला, अशा पद्धतीने सर्व संत कव्हर करण्यात आलेले. सर्व संतांचं मी तुम्हाला दर्शन देण्यात आलं आहे तुम्हाला. आता निघूया पुढच्या मार्गाला. आनंदसागरमध्ये मेन एंट्री करूया. हे बघा, मेन एंट्री केल्यानंतर समोरच एक मंदिर दिसतंय. अतिशय सुंदर अशी झाडी गार्डनिंग वगैरे करण्यात आलेले. इथं आल्यानंतर मन असं प्रसन्न होऊन जातं. शांत वातावरण आहे पूर्ण. ते जे समोरचं मंदिर दाखवलं मी, ते श्री साक्षी गणेश मंदिर आहे. हे बघा, श्री साक्षी गणेश मंदिर. किती सुंदर असं मंदिर बांधण्यात आलेलं मित्रांनो, गणेश मंदिर. गणपतीचं दर्शन करून झालेलं आहे. आता जाऊया पुढच्या साईडला. अजून पुढे काय बघूया. पुढे हा तलाव आहे, जो तलाव बांधण्यात आलेला आहे. तो तलाव आहे. अतिशय प्रचंड असं पाणी आहे यावर्षी. खूप छान वाटतंय. हे बघा, तलावाचा पूर्ण व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. साईड बंद आहे. हे बघा तलाव पूर्ण. तर तिथं जाता येत होतं पहिले. समोरची जी साईड आहे तिथं ध्यान केंद्र होतं. तर जाता येतं असतं पहिले. आता जाता येतं का नाही बघूया आपण. इथं तलावाला जे गोल राऊंड मारून आपण पहिले जायचो ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे. इकडच्या साईडने पण एंट्री नाही आहे जाण्याची आणि इकडं पण एंट्री नाही आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला परत आल्या मार्गाने रिटर्न जायचं मेन गेटकडे. आणि तिथनं जो दुसरा रस्ता जो दाखवला होता मी, त्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं. बघूया तिकडे काय. चला, तर मी आता हा रस्ता कव्हर झालेला आपला. डायरेक्टली त्या दुसऱ्या रस्त्याच्या तिथे गेल्यानंतर शूटिंग चालू करू. इथनं आता संतांचं दर्शन घेऊन इकडे गेलो होतं गणपतीचं दर्शन घ्यायला. आता त्याच्या साईडच्या रस्त्याने आपण जाऊया. ते आहे ओम शिव मंदिर. हे बघा, हे इकडं जायचं आहे. दोन मंदिर आहेत ॲक्च्युली. इकडं साक्षी गणेश मंदिर जाऊन आलो आपण. आता ओम शिव मंदिराकडे चाललो आहे. शंकराचे अतिशय सुंदर असा स्टॅच्यू इथं बनवण्यात आलेला आहे मित्रांनो. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. ऊन एवढं डेंजर आहे, गरम एवढं डेंजर होतं मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. जीव चालला अक्षरशः. हे बघा, नंदी आहे, शंकरजी आहे, पार्वती आहे, सिंह आहे, ब्रह्मदेव पण आहे आय थिंक सो. चला, खूप लांब असं समोर एकदम एंडला मंदिर दिसतंय. तर आपण मंदिराजवळ गेल्यानंतर शूटिंग चालू करू. रेल्वे स्टेशन होतं मित्रांनो. इथनं रेल्वे पहिले जायची, पूर्ण आनंदसागरला राऊंड मारायची. इथनं असं हा जो ट्रॅक दिसतोय तुम्हाला पूर्ण आनंदसागरला राऊंड मारून आणायचे हे. आणि मध्ये जंगल वगैरे मध्ये
वाघ सिंह वगैरे यांचा स्टॅच्यू बनवण्यात आलेलं होतं आणि ते सर्व लहान पोरांना प्राणी वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करत होते. अतिशय सुंदर हा प्रकल्प केलेला होता त्यांनी. खरं काही कारणास्तव तो बंद पडला आहे. खूप वर्ष हा प्रकल्प बंद पडलेला होता. खूप छान अशी वास्तू बनवली होती मित्रांनो. लहान पोरांना इथं गार्डनिंग होतं, भोजनालय होतं, प्रसादालय होतं, सर्व प्रकारचे लहान पोरांना मोठ्या माणसांना सर्व उपलब्ध इथं केलेलं होतं. चहा नाश्त्याचं पण सेंटर होतं. हे समोरचे घर दिसत आहे तुम्हाला, हे इथं चहा नाश्ता प्रसाद वगैरे भेटायचा. आणि ट्रेनने पूर्ण जंगलात वगैरे असं जंगल बनवण्यात आलेलं होतं. तिथं प्राणी ठेवण्यात आलेले होते. लहान पोरांना प्राण्यांची ओळख करण्यासाठी आणि ट्रेनची मजा घेण्यासाठी हा प्रकल्प होता. तिथं तलाव पण बनवण्यात आलेला होता आणि संध्याकाळच्या वेळेला रंगीत कारंजा पण इथं असायचा. खूप छान असं हे प्रकल्प होतं. खरं काही कारणास्तव बंद पडण्यात आलेलं होतं. तर आता अर्धा प्रकल्प हा चालू करण्यात आलेला आहे कोर्टाने परमिशन दिल्यामुळे. आता हे 2-3 मंदिरं जे दाखवतोय मी तुम्हाला एवढे चालू केलेले आहेत. बाकीचं अजून पण बंद आहे. बघूया ते कधी चालू होतं. ते पण चालू व्हायला पाहिजे. खूप छान होतं. कामं आता करून राहिले ते अजून पण त्याच्यात सुधारणा करताय. मोठे रस्ते बनवत आहेत. जोपर्यंत प्रकल्प बंद आहे तोपर्यंत ते सर्व त्यांनी रिडेव्हलप केलेलं आहे. खूप छान असं डेव्हलप करून राहिले. हे बघा, हा समोरचा जो हॉल दिसतोय हा पहिले प्रसादालय होतं. इथं चहा नाश्ता जेवणाच्या वेळेला जेवण वगैरे सर्व भेटायचं. हे इथं वेगवेगळ्या पद्धतीचे काउंटर होते. चहाचे, कोल्ड्रिंकचे वगैरे असे काउंटर होते हे. आणि इकडं समोर गार्डन होतं. लहान पोरांना खेळण्यासाठी करण्यात आलेलं गार्डन होतं इथं. हे मंदिर आहे मित्रांनो. मंदिराच्या तिथं फोटो अलाउड नसल्यामुळे इथूनच आपण शूटिंग घेऊ शकतोय. मंदिरात जाऊन मी दर्शन वगैरे घेऊन येतो. ते बघून घ्या तुम्ही. मंदिर कळसाचं दर्शन घेऊन घ्या इथूनच. मंदिराचं प्रवेशद्वार आहे. मंदिर आहे. मंदिरच्या आजूबाजूला पंती आणि असे गणेश महानंदी बनवण्यात आलेले चारी बाजूंनी. हे बघा, नंदी इथं ज्योत आहे. त्याच्यासमोर असे सुंदर असे गार्डनिंग आहे. तर या गार्डनिंगमुळे जे गार्डनिंग करण्यात आलेले आहे अजूनपर्यंत चालू केलेले नाही आहे. इथं कोणालाही जाण्यास परवानगी नाही आहे. हे बघा, हे गार्डन सुंदर असे गार्डन आहेत. खूप छान असं मेंटेन केलेलं आहे सर्व. खरं तिथं जाण्यासाठी कोणालाही परमिशन नाही आहे. चला मग, फायनली आपलं पूर्ण आनंद सागर हे फिरून झालेलं आहे. हे 2च मंदिर दर्शनासाठी ओपन केलेले, बाकी सर्व काही बंद आहे. चला तर मित्रांनो, आपलं फायनली बघून झालं. पूर्ण आनंद सागर आपलं फिरून झालेलं आहे. आता आपण करतोय एक्झिट. बघा, काहीच नाही इथं. संतांचं दर्शन, इकडं गणेश मंदिर, इकडं महादेव मंदिर, असे 3 स्थान आपण बघू शकतोय आनंद सागरमध्ये. चला आता फायनली आमचं सर्व फिरून झालेलं आहे, सर्व कव्हर करून झालेलं आहे. आता इथे बाहेरच्या मार्गाला चाललो आहे आपण. चला तर मग एक्झिट. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा,
कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.